प्रसंग मी तुम्हाला सांगते. शी फॉर शिका, वा फॉर वागा आणि जी फॉर जिंका. जे तुम्ही शिकलात आणि त्याचप्रमाणे वागलात तर खरंच तुम्ही जग जिंकाल, हा त्यांच्या नावावर आपल्याला संदेश मिळतो. रात्र झाली आता पण दिवा पाहिजे, रात्र झाली आता पण दिवा पाहिजे. माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे, माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, शिकल्याप्रमाणे वागा हा साधा आणि सिंपल संदेश आहे. पण शिवाजी महाराजांच्या अगोदर तर कुणाचेच नाव शिवाजी नव्हते, पण आता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात येतं. कारण शिवाजी महाराजांनी कार्यच तसे केले आहे. तर प्रश्न पडतोय की शिवाजी महाराजांना घडवलं कोणी, शिकवलं कोणी? तर ते फक्त आणि फक्त माता जिजाऊ यांनी. कारण जिजामाता सुशिक्षित होत्या, सुसंस्कृत होत्या. शिवाजी महाराज यांच्या शिक्षणात जागृत होत्या. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का पुढे यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तो मी तुम्हाला सांगते. 3P + 5D = सक्सेस. म्हणजे P फॉर प्रॅक्टिस म्हणजे सराव, P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन, P फॉर परफॉर्मन्स म्हणजे प्रदर्शन आणि 5D म्हणजे D फॉर ड्रीम म्हणजे स्वप्न, D फॉर डिझायर म्हणजे इच्छाशक्ती, D फॉर डिटर्मिनेशन म्हणजे ध्येय, D फॉर डेडिकेशन म्हणजे समर्पण आणि D फॉर डिसिप्लिन म्हणजे शिस्त. हे एवढे जर का तुमच्यामध्ये असले तर खरंच तुम्ही घडणार असे मला वाटते. आणि हे सगळे गुण शिवाजी महाराजांमध्ये होते, म्हणून शिवाजी महाराज घडले. तर मी माझे 2 शब्द बंद करण्याच्या अगोदर हेच म्हणू इच्छिते की जर ओम म्हणल्याने मनाला शांती मिळते, जर ओम म्हणल्याने मनाला शांती मिळते, तर साई म्हणल्याने मनाला शक्ती मिळते, तर साई म्हणल्याने मनाला शक्ती मिळते. जर राम म्हणल्याने पापाची मुक्ती मिळते, जर राम म्हणल्याने पापाची मुक्ती मिळते, तर जय शिवराय म्हणल्याने आपल्याला 100 वाघाची ताकद मिळते, तर जय शिवराय म्हणल्याने आपल्याला 100 वाघाची ताकद मिळते. संचालक महोदयांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि माझ्या शब्दात काही चुकी झाले असतील तर मला माफ करून टाकावे अशी मी तुम्हाला विनंती करते व इथेच थांबते. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.